नमस्कार. राजेश रेसिपीज मध्ये मी तुम्हाला एक थोडासा वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे. सहजच सुचला. अगदी शेवई उपम्याच्या धर्तीवर शेवई शिरा किंवा हिंदीमध्ये त्याला शेवई का हलवा असं सुद्धा म्हणता येईल. फार छान होतो हा प्रकार. मी प्रथमच केला पण सुंदर जमून आला. कसा करायचा आणि त्यासाठी साहित्य काय काय घेतले तेही तुम्हाला दाखवतो. आपण शेवई उपमा करतो की नाही, त्याच बेसिसवर आता चतुर्थीचा उपवास सोडण्यासाठी मी शेवईचा शिरा करणार आहे. शेवई, ड्रायफ्रुट्स, मिल्क पावडर, साधं थोडंसं दूध आणि पिठी साखर. इन्ग्रेडियंट्स अगदी कमी आहेत पण खूप छान होणार. हा ड्रायफ्रुट्स आहेत तुपावर भाजलेले, थोडीशी मिल्क पावडर, दूध, पिठी साखर आणि केशर. इन्ग्रेडियंट्स अगदी थोडे आहेत पण खूप छान होईल हे. शेवई छान लाल भाजून झालेली आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये बारीकच नाही, बंदच केलेला आहे. अगदी थोडंसं दूध घालायचंय. दुधाबरोबरच पिठी साखर घालणार आहे मी. ही 1 वाटी शेवई आहे, त्याला साधारण 3 चमचे पिठी साखर घातली. 1 चमचा मिल्क पावडर, 2 चमचे मिल्क पावडर घातली. छान क्रीमी असा हा मस्त शिरा तयार होणार आहे. आवश्यकता वाटलीच थोडंसं पाणी घालायचं. दुधाने तो चिकट होऊ शकतो. शेवई फार लाल होऊ नये म्हणून मी गॅस बंद केला होता, तो पुन्हा लावलाय. खिरीसारखं वाटेल पण हे थोड्या वेळाने घट्ट होणार आहे. हे गरम असतानाच थोडं त्यामध्ये केशर घालायचे आणि साजूक तुपावर तळलेले ड्रायफ्रुट्स. एक 5-10 मिनिटात तयार होणारी स्वीट डिश आहे. खूप छान लागली. केशर तर यामध्ये गेलेलं आहेच आहे. थोडीशी वेलदोड्याची पावडर. उपवास सोडण्यासाठी झटपट शेवईचा शिरा खूप छान होईल. हा थंड झाला की चांगला मोकळा होईल. त्या तुपावर छान भाजलेलं आहे. थोडंसं तूप आपण वरून सोडूया त्याला. गॅस बंद. आपला क्रीमी टेक्स्चर असलेला ड्रायफ्रुट्स घातलेला शेवई हलवा किंवा शेवई शिरा तयार आहे. अतिशय टेस्टी येतो हा. खूपच छान प्रकार लागेल. वेगळा आहे, पटकन होणार आहे आणि आयत्या वेळी सुचत नाही काय करायचं ते. असं गोड केलं तर नक्कीच आवडेल सर्वांना. तुम्ही करून बघा. तर अशा रीतीनं हा शेवई शिरा किंवा शेवई हलवा खूप छान जमून आला हो. दिसायला आता तुम्ही बघितलं असेल अगदी तिरुपती बालाजीच्या प्रसादासारखाच दिसतो आणि लागतो सुद्धा तसाच. का नाही लागणार? त्यात बोलतं ड्रायफ्रुट्स आहेत, मिल्क पावडर आहे, दूध आहे आणि साजूक तुपावर भाजलेली शेवई आहे. माफक गोड असा हा शिरा अगदी छान लागतो. नक्की करून बघा.